आको तेवढं बरं आहे, मांजराण्या बाया नाहीत तशा. हां, मांजराण्या बाया चांगल्या दिखण्यात बिचाऱ्या मला. खरं तर कोणत्याच बायांना मी बोलत नाही. मी तुम्हाला बोलेली एवढा मोठा नाही आहे, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा. तुम्हाला दोंडायचा रवी किरण बोलेले एवढा रवी किरण मोठा नाही, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी जरा विनोदात बोलतो, आणि कदाचित आपल्या कानादेशाच्या सगळ्या महिला मी विनोदमा बोलिलेच बिचारीले येड्या बानट सुरूतनं काय बी म्हणले तरी हसिले तेच. का बरं? सुरुवातीला सांगितलं जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितलं तरी माय बरोबर भाकर देते. लेकराची भाषा मायला करते. कदाचित त्या माझ्या मायाचे यांना माझी भाषा कळते. अहो काही खरं बोलत नाही, हासान करता बोलत, विनोदमा बोलत. अशा म्हणे माया बहिणीले समजस म्हणेशी काय कोण वादविवाद करत नाही, कोण नाराज होत नाही. हा शिंजी राहिले ती बिचारे. खरं आहे का नाही? हां, मग आता पुढे बोलू का तुमले? तुम्ही सांगा बोलू का नको बहिणी सोन? बोलू ना? राग नाही करत ना? पक्का ना? मायच्या राग नाही आणि तुमले मन बोलेल ना? पक्का ना बहिणी सोन? देखा बाबा कितल्या दिलदार आहेत म्हणे माया, कितल्या दिलदार आहेत. बोला बोला महाराज. बाकीने बाया बशी बशी बोल बोल आमले माहिती आहे, तू नीच जे तू किडा पाडशी बोल. खरंच 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 कानादेशाच्या सगळ्या महिला मातांचा लय उपकार आहे राव आपल्यावर. इथला उपकार आहे ना. मी तिचे लबाड लुबाड काय बी म्हणले तरी राग करतीत नाही. तुम्ही बोलता का 3 घर जाय जेवण ना टाया बसावणे. का बरं? तुम्ही नवरा बनीन बोलतोस म्हणे ही पजिती, मी पोऱ्या बनीन बोलत म्हणा बटजिरी जात. खरं आहे का नाही बहिणीच? राग नाही यावं ना मग? पक्का ना? बोलू ना? मायच्यान पक्का ना? राग नाही धरणार ना? शेवटल्या मावशीन त्या बोलू ना ताई? पक्क पक्का ना? खरं सांगू का? 1 नंबरनी लब्बाड जात रास आहे. 1 नंबरनी लब्बाड जात रास बाईन जात म्हणजे तेवढं बरं आहे बा. मांजरामाने बाया नेत तशा. यशनी लबाडी कोठे कोठे राहसेस ना. गाणं अस्मा लबाडी एक गाणं म्हणतेस तुम्ही, तुमनाकडे म्हणतास का ते गाणं? हे नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना न मोती पैरत उना. म्हणतास का बहिणी? मग खरं रास का ते? नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा. खरं असते तू मोती पैरत येस, तो याच ना बोचकत वाचकत उन्हा. आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. 1 नंबरनी लब्बड जात रास राही रे. पुरी लब्बड जात रास आहे. हो मी पुरा अनुभव लिहिले आज ना. नुसतं गाणाच मला लबाडी असं नाही. आवरू का? नाही नाही बोला 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 बाबा. मागे काय चालू होतं ना सामान फेका फेक म्हणतं का म्हणाय. म्हणा आपटी जायला आहे सांगे सुंगी फॉर्म भरायला राणा द्या. तुम्ही गाणाच मला लबाडी बहिणी सोन. मग घर तरी चांगलं पाहिजे ना वातावरण. तुम्ही याना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा, शर्टामा पैसा ठिल्या, शर्ट कुंटील टांगी द्या, संध्याकाळी जेवण करल्या आणि रात्री झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीवर चालूच तुम्हाला केसा जाम लागले. तुम्हाला टीएल पैसाच माहीन 500 उपाड देस. तुम्ही सकाळी मग पैसा चेक करा बाईली विचारा का रे 500 रुपये कमी वाट राही ना ताको उलटा चोर कोतवाल कुडाटे आई बहीण वर तही राहा साको. तुमले अक्कल नाही आहे. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होती तुम्ही. ओ बापरे बटा बरोबर राह घ्यात 500 गई घ्या. मी इथला बाणट सुरूत नाही. तुम्हाला 500-500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस. तुम्हाला आत्माठी देस मन भावने काय मला 2 ग्रामनं सोनं बनाय दिनं. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडे नाही. या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. हां मी बंद कर दिलं होतं पण आखो तरुणसले एक संदेश आहे. म्हातारा बाबाले सांगा काम नाही. तरुणसले एक संदेश आहे. गरमान गरमा बाई पाईन पैसा उचला नाही रे भाऊ सोन. तुम्ही म्हणसान का बरं? मना खुद ना अनुभव. मना मित्रांनी बाई पाईन खतले 7,000 कुठे राहतात. बाई पाईन 7,000 रुपये लिहिणार. 7,000 रुपये लिहिणार. 10 वरीच जाय ना फेड राही ना. 25-30 हजार फेड आहे घ्या तरी बाई अजून 12,000 बाकी सांग राहिनी. तो म्हणे महाराज माले सुधरीच नाही राही ना म्हणे. याच बरी बरी लंबागुशी राहिनो म्हणे. म्हणतं तुझी बँक माही लोन उचली ना ती बँक येडी भाऊ. कितलं व्याज लाव ती बँकले सुधरत नाही. आता मरच तो पेंड नाही तुला आई कर्ज. हां कोटे कोटे नाही बहिणी सोन तुम्हाला सांगाच. तुमले घर मालवाडी गाणास मालवाडी गली आली मा तरी चांगलं वातावरण होई. काय काय बाईस ना गली आली मा बी दांगडोच रास. तुम्ही म्हणसान काय दांगडो 1-1 पॉईंट नोट करा. दुसऱ्यां घरनी बाजी होऊन ना एखादी बाई त्या कलर लायला रास ना तो मागला कलर सुद्धा काटा ताई ती रोज दी दिन तुम्ही ताटली. हां राहतीस ना गली परत 1-2 राहतीस तशा बाय.
आखो दुसरी बाजू सांगत समोरासमोर आता या कसा घरी येतस असा समोरला वट्टावर बाईले 1.5-2 वरीसनं पोरगं होतं ते टुबू चाले की समोरला वट्टावर शी करायला बशी गे घरनी मालकीन दखी राहीन ती पण माय म्हणे एवढंसं पोरगं शी करायला बसेल याला काय शी करता करता उठाडू म्हणे यान शी वहिनी काय यान माईल बोलायला सुबरीन फेक दे म्हणे आता ती बहीण गरमा चालली की आई पोरे शी करता करता उठणं गरमा घुशी घे त्यान गरमा आई बहीण उनी दकच ते शी करीन ते पिंट्या निघ्या पिंट्यान मायल बोलावा म्हणे ताई म्हणे काय बाई म्हणे तुम ना पिंट्या शी करी घ्या माय होतो ते गरमा की राहणार नाव माय नाही ताई तुम्ही दखिल्या लागीस ते दोया काय देखिल्या ईशने उनी देखी राही नाही देखिली ना मग हा म्हणाल पाहिलं बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणाल पाहिलं ना दादासाहेब दकेलवर सुद्धा सांगे माय हो म्हणे म्हणा एवढचा पिंट्याना काय इथला कार करस हो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे कितली लबाडी गली आल्याने वही गेलं बाडी मग आता तुम्ही मौतमा जातीस बहिणीसून मौतमा जातीस ते रडतीस तुम्ही ते खरं रास का बहिणीसून हां तुम्ही नाही म्हण राहणार ते मला सांगा काय गरज आहे आता तुम्ही गली आली मग जाते मौतमा जातीस तोंड जाकी रडतीस बहिणीसून ते खरं रास का खरं सांगा जर तुमनं त्या म्हातारामा किंवा म्हातारीमा इथलं चित होतं मग उतरान टाईमले गाड्या करी जातीस उतरान टाईमले तो ड्रायव्हरले का बा सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट घाल दे भाऊ बाकीने बाईस ना गली म्हणे 2 बाया राहती एक हात आहे ना हात दरस एक हात आहे ना हात दरस आई बहीण ना तोंडले पदर रास रडत जाशी एक बाई ना हातात आहे धरेली एक बाई ना हात आहे ना हात धरेले मधमा गटार आडवी होणी या बाईसले असं वाटत माय पुढी जाई गटारमा म्हणे ताई पुढे समाजात गटारे ठाके बटो मी बरोबर दखी राहिनो म्हणजे रडता तून गटारवर जर द्या नाही ते खरं रडा मग चिते का काकू तू ना एक नंबरनी लब्बाड जात रासाई ततान्या बाईसने कारण आम ना दोंडायचा मा हां रडणं बरं का रडणं बी शिकिल्या बहिणीसून ती पण आपली प्रथा आहे परंपरा आहे रडता बी यायला पाहिजे जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास खायला येऊन ताटसर काय देऊ जी बाईले रडतायस तिने आंघोळ कर येऊन बाथरूम मायनिंग घेऊ आणि जीले रडतायत नाही तिने 2च दोयराव कब्बशात दोयराव बरोबर आहे की नाही म्हणशीन तरुण बहिणीला सांग नाही रडता बी यायला पाहिजे जी बाईल रडतायस तिनं बेकार वजन रास गरमा आणि रडता उन्हत तर आपलं महत्त्व शे बरं का प्रेतयात्रावर जायले कारण आमना दोंडायचा मग प्राध्यापक होता प्राध्यापक मरणं बायको बी प्राध्यापिका होती आता शिक्षिका बाई असल्यामुळे कुठे मरण धरणवर जाणं जमिनी नवरा मरणागण पुंडी रडे गली आली बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना म्हणे आई लोक पटावणी मग शब्दे रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही मॅडम शब्दे रडायला लागणी सर नाही करता नवरान करता वो बाई माझा पाव म्हणतो वो म्हणा बाप नवरान करता असं रडणं पडस वो बाई माझा पाव म्हणतो नको मॅडम तू रडूच नको म्हणतो या लोक जर घर नाही घेत ना तरी आपण तंगडील दोर बांध एकला फेकीसू पण तू नको रडू आपण पहिले उपडी जाशी ना तू रडता आलं पाहिजे ते बी जरुरी आहे बरं का हो तसंच आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरणं पटाडणारी धरलं इथली बारी पटाडच ना म्हातारी म्हातारा मरणं चारी कॅमेरा चालू आहेत दोंडायचा ना नाही मरणा मग हा न वायवर फशी जास्त आला मी दोंडायचं सांगेस एक रोज 25-30 म्हाताराशनी गाडी आडायली नाही तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रव्या महाराज मग तवच ना दोंडायचा ना नाही बोलता ना म्हातारासाठी मन बी कोण राहत नाही कोण बरेल घर मग दाती झाली संध्याकाळी रात्री घर जाणं पडस नेमकं ते म्हातारं मरणं गोंदायमा खाता उपडी घेऊ आणि गोंदायमा खाणार असले इथला आनंद रास ना बाबा तुमने पहिलेच सांग दे ना की तुमना गाव 75% माडकरी असं पहिलेच सांग दे ना म्हणजे तुमना गावमा कदाचित बोटवर मोजा जुकता लोक होते खाणारा पण ज्या गावमा खाणारा राहता त्या गावमा गोंदाईमध्ये एक जात तुम्ही जो कधी कीर्तनमा दिकत नाही कधी भजनमा दिकत नाही कधी हनुमंतरायांना मंदिरमा दिकत नाही तो गोंदाईमा रास आपण त्याला सांगू का होता त्या तुमले ते काही निवतं नाही जाऊ द्याव महाराज निवतानी काय वाट दो परसा देतो देव ना वो बापरे गावमा 7 दिन सप्ताह चालना 8वा दिन कालान कीर्तन होतं तडे उन्हाने तो बाई मरी घेता कार तू आणि गोंदाय ना प्रसाद आहे आणि प्रसाद बी कितला खाणार मग इथला ना हां टाक रे रस्सा टाक रे खालतही काढ रे एक बुकामा मोका कट टाको कधी काही इथला नेता तेल राहतस ना नुसतं गोंदाय ना निवतं यायला पाहिजे दुपारना की सामान निंबू लई फिरतस म्हणतं हां तुमना गावमा नाही होत तसा नाही ना काय जा किराणात बाबा मी पहिलेच सांगा ना मी एक बात चेक करस तरी अख्खं समजिलेस ना कुकरभर खिचडी शिजी गई विठ्ठल विठ्ठल
मी इतकं विनोदात सांगतो ना, सगळे लोक म्हणतात महाराज ते रडानं सांगा, रडानं सांगा. मी रडण्याचा सांगण्याचा मागचा पहिले माझा हेतू समजून घ्या. मी इतकं फिरवून फिरवून सांगतो ना, माझा फक्त ह्या गोष्टीला विरोध आहे की मांस मच्छी खाऊ नका, मटण मासा खाऊ नका. का बरं? तुम्ही जर कधी कोथिंबीर कापता कापता म्हणे, माया बहिणीसले मला प्रश्न आहे, कोथिंबीर कापताना मिरच्या कापताना बाबाजी जर हातले थोडीशी पावशी लाग गई किंवा चाकू लाग गया तरी तुम्ही 3 दिन लगून सांगते मायो म्हणा बोट चिराय घ्या, मायो बोट चिराय घ्या, बोट आगाग होई राय ना. माडीत थोडासा चाकू किंवा सुरी लाग गई तुना बोट आगाग कराय ना. तुना नवरा जिवंत बच्च कापीन लयस नी तू रांधी खावाडस तवय तुना आत्मा कथा जास. अजून सोपं करी सांगस, तुमचा मुलगा जर आजारी पडला, पोरगा आजारी या, तुम्ही दिवसभर कितीही राबलेले असल्या मायाव तरी रातमा 3दा उठतीस आणि पोऱ्यांना ताप चेक करते. माय मन पोऱ्याला जास्त ताप ते नाही भराय घ्यावी ना, बरोबर आहे ना. तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही. तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा मुडेल होई तरी रातमा 4दा उठतीस, माय मन पोऱ्या उठी बशीन, त्यांना का पाय ठणकीन, तुम्ही 4दा उठीन चेक करते, माय मन पोऱ्याला ताप ते नाही भराय घ्या, मन पोऱ्यांना पाय ते नाही सुजी घ्या होईन. म्हणजे आई तुम्ही पोरगाना फक्त पायमा काटा मुडेल तरी रातमा 4दा उठीन चेक कर राहणार आणि दुसऱ्यानं बच्च कापीन लई राहणार. तू नवरा तू रांधी का वाट राहिनी माय, तुले माय तरी कसं म्हणू, माले लाज वाटस. हा मायाव शब्दले दया पाहिजे, दया समजी राय ना मन म्हणणं. मायाव शब्दले इतली दया पाहिजे. पोरगाले काटा मुडताच मायले हृदयले तर समजाल पाहिजे. हा आणि सांगस माय कोणले म्हणतस. जर एखादी माय नदारीनी परिस्थिती हालाकीने पोरग 4 महिन्यानं 3 महिन्यानं त्याला सोडीन वावर मा जायले मजबुरी जाणं पड राय ना, पोरग तर रडस तरी तिला आता पाना सुटस, तिला माय म्हणतस, बरोबर आहे ना. मग तू ना लेकरूना तुला आता पाना सुट समजी राय ना, तो रड राय ना, आता तुले कळी राय ना, आई कोण तरी बच्च कापाय राय ना, आई तुला कळत नाही माडी. हा कधी स्वतःला एकदा प्रश्न करून बघा. कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात, दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही देऊ, या निर्दयी लोकाला कशी नाही देऊ, या निर्दयी लोकाला कशी माझी देऊ, या निर्दयी लोकांना कशी माझी देऊ, या निर्दयी लोकांना कशी माझी देऊ. कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी, कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी, खाणार खाणार गोडा झाले शिल्लक उरली नाही खुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ, खरंच या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ, कशी नाही घेऊ, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ, अरे जर पती आणत असेल तर पत्नीने विरोध केला पाहिजे. आते रवी किरण महाराज न कीर्तन ऐकली ना, सप्ताना 7वा दिवस आहे. जर खरंच 75% गाव माळकरी असेल तर 25% मध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांनी विचार करायचा. अरे आपलं लेकरू जर दुसरा कोण कानमा मारी घ्या तरी तुम्ही त्या माणूसले सुद्धा कानमा देवाला आहे काही करतात नाही. एखादी बाईनी तुम्हाला पोरगाल मारा, तुम्ही त्या बाईना झिपुटीले तेल लाई येतेच, मग तुम्ही दुसऱ्यांना बच्च कापी राहणार, ती मायनी बद्दुवा लागत नशीन का तुमले. मग तुमनं पोरगा आजारी पडणं, तुमनं आजारी पडणं, दुसऱ्यांना कापीन खाय जाऊन टाइमले. स्वतःला एकदा क्वेश्चन करायचा, आन्सर आपोआप भेटतं. हो म्हणून खाताना जरा विचारपूर्वक आको सांगस. या आमना महाराज बसेलेतच बाबाजी आहेत, या इकडे आमना सर्व महाराज आहेत, ज्यासना लग्न व्हायलेत ना त्यासले विचारा, माळकरीसले महाराज असले विचारा. या जर कधी कायम सप्ताह चालनात ना, महिना 15 दिवस घरी यायला भेटत नाही, आणि 15 दिन नंतर ज्या महाराजासनं लग्न व्हायले, ज्यासना व्हायला नाही त्यासना माया ती वाट देखतीसच बिचारास ना. पण ज्यासना लग्न व्हाय झालं त्यासना बाया वाट देखतीन, माया आमना महाराज येवाय, माया आमना सप्ताह येवाय. हां आणि नवरा येवान पहिले बाईनी तयारी, माय खूप दिवस नंतर मग नवरान सांगे जेवसू, आमना महाराजने सांगे जेवसू, दूध लई ठेवस, माय मस्त बासुंदी पापड्या बनावस, दोन्ही नवरा बायको जेवायला बसतस, आमना बाबाजी बसतस होतीन घर जायसनी, ताईन त्यासनं स्वयंपाक रासुई बासुंदी पापड्या, महाराज असले वाटी भरीन जेवल्या माईतलं पिल्या. आमना बाबा सांगतात नको मी बाहेर पिरा, तू पिऊ का. कितला आनंद आहे महाराज, कितला आनंद आहे.
नाही ते मटन मासा खाणारा घरनी गायनं दूध डेअरीवर लायते तर पेमेंट होईने का मासा लाईन खातच आणि खाणारा ना बायकोर भरोसा नाही ती बाईन ताट पुढे ठेव का ताटणीकडे असा तिरपादकच काय रे बाई बट्या डोक्याशील गाय दिण्यात रे तिने अण्णा डोक्या मारतो डोक्याने गांदा पटक जैसे खावे अन्न वैसे होय मन जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी म्हणून खाणं पिणं चांगलं ठेवा विचार चांगला राहतील थोडं एकच मिनटा मग सांगत समजदाराले समजी जाई मला उघडं बोलता यावं नाही पण पाय पडीन माफी मागेन बोलस काही गोष्टी आहे ना जशाच तसं व्हावं लागतं मला जर तुमले पटान होते सिद्ध करी दाखाडणं पडीन शॉर्टकट सांगसू इशारामा समजी जाजात काही लोकांचा प्रश्न असतो बाबाजी तुमले गायनं दूध चालस मग कोंबडीनं अंड का बं चालत नाही बा बकरीनं दूध चालस गायनं दूध चालस तुमले गायनं दूध चालस मग कोंबडीनं अंडाल काय अडचण शिवा बराच जणेसना प्रश्न होता कोरोना टाईमले मी असं म्हणतो गाय दूध तवय देस जवळ तिले वासरं दावस बरोबर आहे ना दादाश्री जोपर्यंत वासरं लागत नाही तोपर्यंत गायला पाना येत नाही मग वासरं लागस तवय गायनं दूध येस म्हणजे तटे वाचल्ले आटे जव लगून कोंबडीन जोडे कोंबडा येत नाही तो लगून अंड देत नाही हां आणि जर इथलं गंध आपण खासूत त्या आपला मनमा काय बावराई कल्पना करा आत्तेपर्यंत कोणता कोंबड्याने हा विचार करेल का आई कोंबडीन मी एकच महिना फोडेल अंडा येतच कोणता बकराने असा विचार करा का आई बकरी आणि मी हाई पाठोडीन मी एकच महिना लेकर येत असा विचार करेल का आणि ते जर आपण खासू ते आपली बुद्धी कशी चाली फक्त स्वतःला विचारा जाता जाता एवढा संदेश असेल शक्य होईल तेवढं निर्वेशनी जीवन जगा गड्यात माड घाला व्रत एकादशी करा घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात त्यात सावता महाराज असतील चोख्खा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली